ओम नमो भगवते वासुदेवाय. शुक महाराज भारतवर्षात जन्माला आलेल्या या मनुष्य जीवांबद्दल आणि त्यांच्या जीवनाबद्दल देवता काय म्हणतात, त्यांचा काय अभिप्राय आहे ते सांगतायत. ते म्हणाले, ह्या भारतवर्षात जन्माला आलेल्या लोकांचं केवढं मोठं परमभाग्य आहे की जेव्हा हे यज्ञामध्ये भिन्न भिन्न देवतांना उद्देशून वेगवेगळे भाग ठेवतात. त्याप्रमाणे विधी मंत्र द्रव्यादी यांच्या साहाय्यानं श्रद्धापूर्वक त्यांना काही हवीर द्रव्य अर्पण करतात, आहुती देतात. हे जरी इंद्रादी वेगवेगळ्या देवतांना उद्देशून होत असलं तरी सुद्धा सगळ्या कामना पूर्ण करणारे स्वतः पूर्ण काम असलेले भगवान श्रीहरी जे आहेत तेच या सगळ्या आहुतींचा स्वीकार करतात. कारण नद्या ज्याप्रमाणे कुठूनही कशाही वाहिल्या तरी त्या ज्याप्रमाणे समुद्राला जाऊन मिळतात, सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति, हे जसं त्याप्रमाणे अन्य कुठल्याही देवतेला उद्देशून आपण काही पूजा अर्चा केली, काही विधी केला, काही मंत्र म्हटले, काही हवीर द्रव्य दिलं, आहुती दिली, तरी त्या सगळ्याचा स्वीकार अंततोगत्वा परब्रह्म परमात्मा भगवान श्रीहरीच करतात. आणि मग ते प्रसन्न होऊन ज्याच्यासाठी यज्ञ याग पूजा अर्चा मंत्र जप वगैरे केला असेल ती जी कामना आहे ती कामना पूर्ण करतात. मागितलेली वस्तू, मागितलेला पदार्थ, मागितलेला भोग भगवंत देतात. सत्यं सत्यर्थमितर्थितो नृणाम नैवार्थतो यत् पुनरर्थिता यतः स्वयं विधत्ते भजताम अनिच्छताम इच्छापिधानम निजपाद बल्लवम. ठीक आहे म्हणाले, भगवान सकाम पुरुषांनी जी काही कर्म केली असतील कामना सहित ती कर्म पूर्ण झाल्यानंतर मागितल्याप्रमाणे त्यांना अभिष्ट पदार्थ देतातही. परंतु हे देणं म्हणजे भगवंताचं वास्तविक दान नव्हे. कारण त्यांनी वस्तू दिल्या, भोग मिळाले, पण म्हणून भोग लालसा कमी होते का? तर मला नाही कमी होत. न जातो काम कामानाम उपभोगेन साम्यते अविषा कृष्ण वर्तनैव भूय वाभिवर्धते. भागवतातच पुढे 9व्या स्कंधात ययातीच्या तोंडात वचन घातलेलं आहे महर्षी व्यासाने. सगळ्या प्रकारचे भोग भोगून सुद्धा नंतर त्याला साक्षात्कार झाला, शहाणपण आलं की बाबांनो, तुम्ही कितीही भोग भोगलेत तरी सुद्धा भोगेच्छा भोग लालसा कधी कमी होत नाही, नष्ट होत नाही. उलट जेवढे जेवढे म्हणून भोग भोगावेत तेवढी ती लालसा वाढत जाते. आणि त्याला उदाहरण त्यांनी दिलं, यज्ञामध्ये जर तुपाची आहुती दिली तर तुपाच्या आहुतीने यज्ञ अग्नी कधी मंद होत नाही, दिसत नाही, उलट तो आणखीन वाढत जातो, प्रज्वलित होतो. तसं माणसाच्या ठिकाणी ही जी भोग लालसा आहे त्या भोग लालसांना पूर्ण करता करता कितीही जरी भोग मिळाले तरी ती भोग लालसा कधी कमी होत नाही. एक सुभाषित आहे, जामाता जठरो जाया जातवेदो जलाशया पूरितान पूर्यंते जकारा पंचदुर्लभा. प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी गोष्टी घेतल्यात. जावई, जठर म्हणजे पोट आपलं, उदर, पत्नी भार्या, अग्नी जातवेद म्हणजे अग्नी, आणि समुद्र जलाशय. ह्यांना म्हणाले तुम्ही कितीही काहीही दिलं तरी त्यांचं समाधान होत नाही, ते कधीही भरून पूर्ण पावत नाहीत, पूर्ण होत नाही. तसं सामान्य माणसाचं आहे, कितीही भोग दिले तरी भोगेच्छा भोग लालसा काही कमी होत नाही. मग खरं दान काय? खरं दान तेच की जे भगवंताचं निष्काम भावानं भजन करतात, निष्काम भावानं त्याच्यावर प्रेम करतात, निष्काम भावानं त्याची पूजा अर्चा करतात, त्यांना भगवंत आपली चरणकमल स्वतः देतो. त्यांना आपल्या रूपात मिसळून टाकतो, त्यांचा विलय होतो.
आणि मग असं झालं की अन्य कुठल्याही विषयांची इच्छा होणं हा प्रकारच संपुष्टात येतो. यद्यत्र सुखावशेषितम सृष्टस्य सूक्तस्य कृतस्य शोभनम तेना जनाभे स्मृतिमज्जन्म न स्यात् वर्षे हरिर्यद भजता शंतनोती. आणि म्हणून देवता सांगतायत की आतापर्यंत आम्ही स्वर्ग सुख भोगलं, जेवढा पुण्याचा अंश होता, भाग होता, तेवढा मला स्वर्ग सुख मिळालं. पण एवढं झाल्यानंतर सुद्धा जर आमच्या पूर्वी केलेल्या यज्ञ, प्रवचन, शुभकर्म, सत्कर्म इत्यादीतलं काही पुण्य जर वाचलं असेल, उरलं असेल, शिल्लक राहिलं असेल, तर त्याच्या प्रभावानं आम्हाला ह्याच भारतवर्षामध्ये भगवंताच्या स्मृतीसह मनुष्य जन्म मिळावा. कारण भगवान श्रीहरी आपलं भजन करणाऱ्यांना सर्व काही देतात, त्यांचं सर्व प्रकारे कल्याण करतात. म्हणून तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं, स्वर्गी ते अमर इच्छिताची देवा, मर्त्यलोकी व्हावा जन्म आम्हा. कारण सरळ हिशोब आहे, क्षीणे पुण्य मर्त्यलोक मिशंती. स्वर्गातला पुण्याचा संचय संपला की तिथले जे काही भोग आहेत ते भोगणं बंद होतं आणि पुन्हा जीवाला मर्त्यलोकात यावं लागतं आणि इथे येऊन पुन्हा योग्य ते कर्म करून वर जावं लागतं. जर निकृष्ट कर्म केलं तर निकृष्ट योनी मिळतील, दिव्य कर्म केलं, सत्कर्म केलं, सत्व गुणाने युक्त असं कर्म केलं तर दिव्य योनी प्राप्त होतील. आणि निष्काम भावनेनं कर्म केलं, कर्तव्य कर्म म्हणून जर केलं तर भगवंताच्या पायाशी आपल्याला आश्रय मिळेल. एवढं सांगितल्यानंतर शुकदेव राजाला सांगतायत की राजा, सगर नावाच्या राजाच्या मुलांनी आपला जो यज्ञीय अश्व होता त्याचा शोध घेण्यासाठी त्यांनी अश्वमेध यज्ञ केला आणि तो घोडा सोडला. मग तो घोडा सगळीकडे हिंडत होता. त्या घोड्याला जो कोणी बांधून ठेवील त्यांनी अश्वमेध यज्ञ करणाऱ्याशी युद्ध करायचं आणि तो जर हरला तर तो ह्या राजाचा मांडलिक होईल. तर सोडलेला घोडा शोधण्यासाठी म्हणून त्या सगराचे सगळे मुलगे पृथ्वीवर हिंडत होते आणि हिंडता हिंडता कुठेही तो यज्ञीय अश्व मिळाला नाही. म्हणून त्यांनी पृथ्वीला खणायला सुरुवात केली. किती खणलं? चारी बाजूनी खणलं आणि खणता खणता ह्या जम्बूद्वीपाच्या आतच त्यांना 8 उपद्वीप मिळाली असं काही जण म्हणतात. आणि त्या 8 द्वीपांचे नाव आहेत स्वर्णप्रस्थ, चंद्रशुक्ल, आवर्तन, रमणक, मंदर, हरिण, पांचजन्य, सिंहल आणि लंका. अशा प्रकारची 8 द्वीप ह्या पृथ्वीच्या खणण्यामुळे पृथ्वीतूनच प्राप्त झाली, या जम्बूद्वीपामध्ये आणखी मिळाली. तेव्हा म्हणाले, अशा प्रकारचा मी माझ्या गुरूंकडनं ऐकलेला हा सगळा इतिहास, ही सगळी माहिती, जम्बूद्वीपाची माहिती मी तुला ऐकवली. इथे सुद्धा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, शुकमुनी हे मी तुला सांगतो अशा भावनेनं सांगत नाहीये. कारण त्यांच्या ठिकाणी कुठलाच अहंकार नाहीये. जे गुरुमुखातून आलं तेच मी तुला सांगतोय, हा विनम्र भाव शुकमुखांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतो. पुढे आणखीन 6 द्वीप आणि लोकालोक पर्वताचं वर्णन महर्षी व्यासांनी या पुढच्या 20व्या अध्यायात केलंय. ते काय होतं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.